खरं तर शेतकऱ्यांची आत्ताची परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक या अतिवृष्टीने, गारपिटीने, पावसाने हे पूर्ण खरडून नेलेले आहे आणि हातातोंडाशी आलेले पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान करते आणि वेळोवेळी सर्व पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान करते। उदाहरणार्थ उडीद, मूग, कापूस, सोयाबीन आणि तुरीला देखील आता या तुरीच्या मागे सुद्धा पाऊस मोठ्या प्रमाणावर लागलेला आहे। यामुळे शेती पिकांचे सर्व पिकांचे नुकसान हे शेतकऱ्यांचे झालेले आहे आणि तुम्ही आला असेल या व्हिडिओवरती क्लिक केला असेल की थंबनेल पाहून, तर आज आपण या पीक विम्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेले सर्व पीक हे नुकसान झाले आहे, त्यामध्येच याच वर्षी या पीक विमा योजनेमध्ये नवीन निकष, नवीन बदल करण्यात आलेले आहेत आणि राज्य शासन पण त्यांच्या पीक विम्याच्या बाजूने आहे। याचबरोबर आता राज्य शासनाने शेतकऱ्यांनी जेवढी रक्कम पीक विम्याची भरलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर आश्वासन देत आहे। अतिवृष्टीची नुकसान भरपाई ही राज्य शासनाच्या माध्यमातून अतिशय तुटपुंजी देण्यात आली। त्याचबरोबर आता शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे सरसकट पीक विमा दिला जाईल, 17,000 प्रमाणे सरसकट पीक विमा दिला जाईल असं शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आणि विविध प्रकारचे आश्वासन दिले जाते आणि नेमकं शासनाचे हे आश्वासन पूर्ण करत असताना शासन हे मागे जाते, मागे काढता पाय घेते। हे नेमकं कशामुळे होतंय हेच थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हेच 17,000 रुपयाची रक्कम म्हणजे सरसकट पीक विमा दिला जातोय का, यामध्ये आता जर सरकारला सरसकट व कंपनीचा विचार न करता शेतकऱ्यांचा विचार करायचा असेल तर सरसकट जर शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा असेल तर हे पीक कापणीचे प्रयोग केले जात नसते। आता या राज्यामध्ये पीक कापणीचे प्रयोग यापूर्वी केले आहेत आणि आताही चालू आहे। उडदाचे झाले आहेत, मुगाचे झाले आहेत आणि सोयाबीनचे बऱ्यापैकी पूर्ण झालेले आहेत आणि कापसांचे पीक कापणीचे प्रयोग चालू आहेत आणि हे पीक कापणीचे प्रयोग करत असताना या शासनाच्या माध्यमातून नियमानुसार शेतकऱ्याचे 2 ते 3 प्रतिनिधी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे ज्या ठिकाणी पीक कापणीचा प्रयोग होतोय त्या ठिकाणी तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून, सरपंचाशी चर्चा करून, त्याचबरोबर विम्याचा म्हणजेच जो काही विमा कंपनी आहे त्यांचा एक प्रतिनिधी आणि शासनाचा एक माणूस या तिघांची सल्लामसलत होऊन तेथील ज्या ठिकाणचा पीक कापणीचा प्रयोग करणं गरजेचं आहे त्यांच्या सल्ल्यानुसार केलं जाते। पण नेमकं असं न करता, या क्रायटेरियामध्ये न राहता त्यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पीक अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहेत त्या ठिकाणचे पीक कापणीचे प्रयोग केले जात आहेत। याच माध्यमातून तसं पीक कापणीचं प्रयोग जर केले तर शेतकऱ्यांना ही पीक विमा मिळणार नाही, कारण यामध्ये जवळपास 30% वरती जर नुकसान झालंच असेल तरच पीक विमा मिळतोय। या पीक कापणीच्या प्रयोगाअंती जे काही निकष रिझल्ट येतात किंवा परिणाम येतात त्यावरती 30% वरती जर नुकसान झालं तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो। जेणेकरून कुठल्याही मंडळामध्ये किंवा कुठल्याही तालुक्यामध्ये किंवा भागामध्ये जर 28-29% जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा एकही रुपया मिळणार नाही आणि पीक विमा मिळणार नाही असं या सरळपणे लिहिलेलं आहे की या जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या आणि जे काही GR आहे या नवीन निकषानुसार त्या पद्धतीमध्ये सरळ उल्लेख आहे की 30% वरती जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर त्यांना जे काही हेक्टरी एकरी ज्याप्रमाणे पीक विमा ठरवला जातो त्याप्रमाणे मिळेल आणि त्या टक्केवारीनुसार ज्यांचे 70%, 80% नुकसान, 100% नुकसान झालं असेल तर त्यांना 100% नुकसान पीक विमा मिळाला जातोय। याचबरोबर आता जेव्हा हे पीक विम्याचे जवळपास परिपूर्ण हे पीक कापणीचे प्रयोग झाले आहेत आणि याच माध्यमातून असं निदर्शनास येतंय की जवळपास 30 ते 40% वरती, 50% वरतीचे नुकसान झाले आहे असे निदर्शनास आलेले आहे। यांची माहिती दिल्यानंतर आपण हा व्हिडिओ करतोय। या पद्धतीने सोयाबीनला जवळपास 30 ते 40%, 50% पर्यंत, काही ठिकाणी 60% पर्यंतही याचे परिणाम आलेले आहेत आणि याचे रिझल्ट आलेले आहेत पीक कापणीचे प्रयोगांचे आणि या पद्धतीने सर्वांना पीक विमा मिळेल। आणि याचबरोबर याही मध्ये कुठल्याही प्रकारचे जे धोरण ठरवलं जाते त्यामध्ये शासन जबाबदार असणारच आहे, कारण शासकीय कर्मचाऱ्यावर शासनाचा पगडा असतोच आणि त्यांच्या माध्यमातूनच ते समोरील पावले उचलत असतात। त्यामध्ये आता शासनाचा
शेतकऱ्यांच्या बाबतीत पावले उचलताना काढता पाय आहे. नेमकं या शेतकऱ्यावरती अन्याय केला जातोय. आता कालचंच उदाहरण पहा ना, ज्या शेतकऱ्याने आंदोलन केलंय त्या शेतकऱ्याच्या पदरात काय पडलंय? नेमकं शून्याचा भोपळाच पडला आहे. नेमकं शेतकऱ्यांना गरज असते पेरणीपूर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असते आणि हे सरकार जाहीर केलंय 30 जूनची तारीख. नेमकं शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी आणि हे कर्जमाफी झाल्यानंतर नेमकं शेतकऱ्यांनी कर्जमाफी झाल्यानंतर त्यांचं नाव लिस्टमध्ये येणार, मग त्यांना कर्ज कधी मिळणार, त्यांनी पेरणी कधी करावी, हा मोठा प्रश्न आहे. यापूर्वी दिलेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई 31,000 कोटी 32,000 कोटी हे फक्त नावापुरते आहे. नेमकं प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला येत एकराला 3,000 ते 3,500 रुपये. याप्रमाणे शेतकऱ्यांना जर ही रक्कम अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळत असेल तर यामध्ये विविध सारे निकष लावले जातात. काहींना एवढे सुद्धा रक्कम त्यांच्या हाती येत नाही. तर अशा पद्धतीने त्यांचं फक्त बॅगाचं खर्च निघत नाही तर इतर खर्च शेतकऱ्यांनी कसा भागवायचा याकडे सरकारने अतिशय खोलात जाऊन विचार करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे. नेमकं नेपाळसारखी जशी परिस्थिती निर्माण झाली आहे यापुढे शेतकऱ्यांना विविध प्रकारचे उग्र रूप धारण करू नये असं वाटत असेल, सरकारला यापुढेही स्वतःची जागा राखून ठेवायची असेल किंवा सरकारला शेतकऱ्यांची जाणीव असेल तर खरंच शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घ्यावेत, लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी. त्याचबरोबर अतिवृष्टीची जी तुटपुंजी मदत दिली आहे त्याही मध्ये वाढ करून द्यावी आणि शेतकऱ्यांचा जो पीक विमा जवळपास 60% लोकांनी पीक विमा भरलेलाच नाही आणि तो पीक विमा त्या 60% न भरलेल्या शेतकऱ्यांना न मिळो, पण जेही काही शेतकऱ्यांनी या पीक विम्यामध्ये सामील झाले आहेत त्यांना तर हा पीक विमा मिळवून द्यावा ही शासनाला विनंती आहे. आणि नेमकं शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घ्यावेत, लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी आणि हे सरकार जे आंदोलन करते आहेत तेही सरकारला मिळून गेले आहेत आणि नेमकं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार कोणीच नाही. शेवटी शेतकऱ्यांना स्वतःची बाजू मांडण्यासाठी आता उग्र रूप धारण करणं आणि शेतकऱ्यांच्या हाती रुमणं घेणं हे शेतकरी ठरवत नाही तर राज्य शासन किंवा सरकार ठरवणार आहे. यापुढे शेतकऱ्यांची मदत करायची का त्यांना विशिष्ट प्रकारे राग उत्पन्न करणारे कार्य करायचे हे सरकारने ठरवावेत. याबद्दल या निर्णयाबद्दल पीक विम्याबद्दल तुम्हाला या सरकारबद्दल काय वाटते अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.